बाथरूम मध्ये अर्धा तास बसलो. कॉलेजला होतो ना तेव्हा सुट्टी भेटली की गावी. कौल ठेवू आहे काय 8 वाजले आता चिपळूणला पोहोचणार आहोत. फुल आता एक्साइटमेंट अजून वाढत चालली आहे प्रवासाची. नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. मी प्रकाश पाटील तुम्हा सर्वांचं आणखी एका ब्लॉगमध्ये स्वागत करतोय. तर आज आहे संडे आणि आंघोळ करून झाली आहे. आता आम्ही निघालो फिरायला. 2 आमचे वांगड आलेले आहेत. या वांगडासोबत जाऊया. चला, स्कूटी घेऊन आलाय. अशी गाडी आणायला जायचं आहे आणि तिकडे त्याच्याचं दुकान पण आहे, ते पण दाखवतो तुम्हाला. आणि ते सध्याचे आमचे टेम्पररी आणि मेन मालक आहे ना, ते ड्रायव्हिंग स्कूल आहे ते बघा, प्रत्येक आणि हा सायकलिस्ट. ग्रामपंचायतीकडे आलो. ही सुकवाडची ग्रामपंचायत आहे इथं. आज मी घरी जाणार आहे. सो आजचा दिवस माझ्याकडे असा लिमिटेड आहे. जे काही गोष्टी करायच्या आहेत ना त्या फटाफट कराव्या लागतील. कुठे टाईमपास करायचा नाही. आज संध्याकाळी माझी ट्रेन आहे जलशताब्दी, कणकवलीवरनं किंवा कुडालवरनं, दोन्हीकडून तिकीट आहे. गाडी पिकअप केलेली आहे. वांगड आहे ते फिरता. आणि दुकानाचे मालक प्रथमेशी जाम इच्छा होते दुकान दाखवा ब्लॉगमध्ये. घे बाबा, दाखवला. तेजसचं दुकान सध्या साहेब सांभाळतात. बस झाला, अजून काय घ्यायचा नाही? काय दाखवू अजून नाही? तुला काय बोलायचं आहे? दुकानाविषयी ॲडव्हर्टायझिंग कर. आमचे दुकान हे आहे ते आहे. हे सगळे 10वी पास झाले. डिस्कशन चाललं आहे. तू चल कॉमर्सला, मी चल आर्ट्सला, सायन्सला चालू आहे यांचं. खतरनाक वाला डिस्कशन चालू आहे. कुठं कुठं ये तू कुठं आरशा कुठे ॲडमिशन घेतो? आर्ट्स सायन्स. हां सायन्स येतं ना. कॉमर्स आता आर्ट्स बोलला. 2 मिनिटांचे ते सोड. तुझं काय? काय आहे? कौल ठेवू आहे काय? समज रहे हो? चला बॅक टू होम. थोडी बॅग बिग भरून घेतो. 5 वाजताची ट्रेन आहे कणकवलीवरनं. आणि तीच जर ट्रेन मला या कुडालवरनं पकडायची असेल तर 4-4:30 आहे काहीतरी. अशी तयारी करायला लागेल. आणि तेजसला आणायला कसं चालू आहे? 12:30 वाजता तेजस निघालाय जेवायला यायला आणायला. घरी पोचलो. जाम ऊन होता. अजिबात ब्लॉगिंग करायची इच्छा नाही. थंडा घेऊन आलो डायरेक्ट घरी. तर जेवूया. जेवायला मस्त चिकन होता. जेवून झालाय. रश्मी आता जेवते. थोडासा आराम आणि मग थोडासा ऊन खाली गेला की वे टू कणकवली, बॅक टू होम. उद्या कामाला जायचं बाबा. 3-4 दिवस लय फिरलो. चला सुकवाडवरनं निघालो आता डायरेक्ट कणकवली स्टेशन. त्याच्यासाठी सोडायला कसालवरनं मुंबई गोवा हायवे जॉईन केला आहे. आता इथून झपाझप जाऊ. आणि हा जो ब्रिज जातो तो कणकवली बायपास आहे. आता आपण इकडून डायरेक्ट स्टेशनला. कणकवली स्टेशनचं रिनोव्हेशनचं काम चालू आहे. ऑलमोस्ट सर्व स्टेशनं करायला घेतली. त्याच्याच मला बोलत होता. ट्रेन यायला अजून अर्धा तास आहे. ऑलमोस्ट अर्ध्या तासात आलो. कणकवलीत डेव्हलपमेंट खूप लवकर होते बाकी स्टेशनपेक्षा. राणे साहेबांचं शहर आहे. गर्दी बघा आईला. ही पण आहे का संध्याकाळची? हिची ट्रेन बघायला पाहिजे होती. तिकीट बघितलेली मी, मला वाटते हे नव्हते, अवेलेबल नव्हती. स्टेशनला बघा घावणे आंबोली वगैरे भेटते. तुम्ही इथे येत असाल ना, नक्की जर काय सोबत डबा नसेल ना तर हे घेऊ शकता. सोबत चटणी येते तुम्हाला. मित्रांनो गर्दी बघा किती आहे स्टेशनला. खतरनाकवाली. आता वंदे भारत गेली तरी गर्दी एवढी आहे. मला वाटतं ही सर्व जनशताब्दीची आहे. तर 10 वाजता पोचू. माझे चिपळूणपर्यंत तिकीट कन्फर्म आहे. त्याच्यानंतर मग तिकीट नाही. मग बघूया आता पुढं कसा काय. ट्रेन काही येत नाही. लेट झाला आहे. 10-15 मिनटं लेट झाली. आईस्क्रीम बघ, मँगो, पाणी बॉटल आणि उन्हात बसलो डायरेक्ट. बसायलाच जागा नाही कुठं. साहेब कॉलेजला होतो ना तेव्हा सुट्टी भेटली की गावी, सुट्टी भेटली की गावी, म्हणजे मुंबईला घरी जायचं माझ्या. पण आता काय झालं आहे, आता कामाला मुंबईला आहे. कामावरनं सुट्टी भेटली की सिंधुदुर्ग, कामावरनं सुट्टी भेटली की सिंधुदुर्ग. वेळ बदलायला वेळ लागत नाही. आता मला उद्या कामाला जायचं आहे म्हणून मी चाललो आहे, नाहीतर मी गेलो नसतो. गाडी आलेली आहे. हा विस्टाडम कोच आहे. हा फ्रंट साईडला आहे. काय उपयोग नाही याचा. त्या साईडला असला ना तर उपयोग आहे. खतरनाक गर्दी आहे. D1 डबा भेटला आहे. बेकार गर्दी आहे. नशीब चिपळूणपर्यंत तरी कन्फर्म तिकीट आहे. धावायला लागला शेवटी. बसायला जागा भेटली आहे.
चिपळूणपर्यंत ओके. त्याच्यानंतरचं काम बघायला लागेल आता पुढं. एवढी गर्दी नाही, ठीकठाक आहे. चिपळूणपर्यंत आराम करून घेतो, नंतर मग उभं राहायला लागणार आहे. ट्रेनमध्ये एक गोष्ट भारी आहे, आम्ही D1 डब्यात आहोत ना, आणि माझ्या पाठीमागचा डबा AC डबा आहे. सो तिकडचा डोर ओपन झाला की थंड थंड हवा येते. तो गर्मी में ठंडी का एहसास. रत्नागिरीला पोचलोय. 5:15 असा कन्क्लुजन निघालो होतो. आता जवळपास 6 वाजायला आले, म्हणजे 2.25 तासात ट्रेन रत्नागिरीमध्ये पोचते. आता इथून चिपळूणमध्ये कितीपर्यंत पोचते ते बघायचं आहे. फुल गर्दी आहे तिकडे, रत्नागिरीचे खूप पॅसेंजर्स आहेत. पण तरी पण 10:30 वाजेपर्यंत ट्रेन पोचेल एवढं 100% पनवेलला. जेव्हा कॉलेजला होतो ना, ते वडापाववाले किंवा पाणी बॉटलवाले यायचे ना, तेव्हा रात्री जाम हैराण करायचे. रात्री आपण झोपलेलो असतो ना विंडोवर, तेव्हा नुसते वडापाव कानात किंकळणार. तेव्हा एवढा वैताग यायचा ना, तेव्हा यांच्यावर जास्त राग यायचा. आता काय नाही, आता दिवसाच्या कधी आपण जागे असतो तर काय वाटत नाही, पण रात्री तेव्हा खूप राग यायचा यांच्यावर. ते मला दिवस आठवले आता. चला, ट्रेनचा गजर झाला आहे, चढूया आतमध्ये. झोप लागलेली, हा आला याच्या आवाजाने तर झोप मोडली. आणि चिपळूण पण यायला झालं आहे. आता खऱ्या प्रवासाची गंमत सुरू होणार आहे, कारण आता तिकीट संपणार आहे आपलं. आणि आता इथून पुढं काय होतं आहे, म्हणजे अर्धा प्रवास माझा कन्फर्म तिकीट नाही, अर्धा प्रवास विदाऊट तिकीट नाही. 8 वाजले आता चिपळूणला पोचणार आहोत. फुल आता एक्साइटमेंट अजून वाढत चालली आहे प्रवासाची. आता काय होतं आहे बघूया. एक हुक क्रिएट झाला आहे या प्रवासामध्ये. फर्स्ट टाईम मी असा प्रवास करतो, म्हणजे अगोदर केला आहे तेव्हा कन्फर्म तिकीट होतं किंवा तिकीटच नव्हतं. हे कसं आहे, हे अर्धं तिकीट आहे आणि अर्धं तिकीट नाही. कारण पनवेल टू कणकवली पकडलात ना, तर अर्धा अंतर होतं आहे चिपळूणमध्ये. तर मग चिपळूण टू कणकवली कन्फर्म, चिपळूण टू पनवेल तिकीटच नाही. बघूया काय होतं आहे. TC पासून धावायला लागणार आहे. आता बघूया, आला तर आला, जर पकडला तर मग तिकीट काढायची, नाहीतर मग कसंच जायचं. चला, फायनली तिकीट संपलं आहे आणि आपल्या सीट फुल झाल्या. आता मध्ये उभा आहे मी, फुल गर्दी आहे. आता पनवेलपर्यंत असंच जायचं आहे. नाही यांचं भारी आहे, हे काम भारी आहे. तुला बसायचं नाही का, नंतर मी बसतो. हे बघ, रेडीमध्ये आलाय तो, त्याला माहिती आहे वेटिंगच आहे. प्रॉब्लेम असा आहे, मी कॅमेरा ओपन केला, सगळे माझ्या तोंडाकडे बघतात. निर्लज्ज व्हायला लागतं, आपलं काम आहे. D1 मधून D2च्या इकडे आलो आहे. इथं पण नंबर गर्दी आहे. काय इंस्टाला टाकतो नाही, यूट्यूबला टाकतो. असं टाका बोलू, आला तर वाट आहे. सर्वजण वेटिंगमध्ये जाईल. इथं दमलो, आता खाली बसलोय. वैताग आला, कंबर दमली. नागोठण्याला पोचलोय. TC सोबत लपंडाव केलं होतं मस्त. इकडे तिकडे 2दा केला. तेव्हा ब्लॉग नाही केला, म्हटलं लपडा नको दुसरा कोणी ऐकला ना. मी बोलता बाथरूम मध्ये अर्धा तास बसलो. आता लास्ट टाइम बाथरूम मध्ये गेलो. हरामी हो बेटा. 10 वाजत आले. आता नागोठणे क्रॉस केलाय. आता अजून अर्धा तास लागेल. गर्दी तर आहे थोडी, इकडे आतमध्ये आहोत तर कमी आहे. बाबा पोचत आलो, 11:15 झाले. आत्ता कुठं जाऊन गाडी पनवेलच्या जवळ आली आहे. 10:40 झाले, वाट लागली गरमीने. फायनली पनवेलला पोचलो बाबा. एकदाचा कसा बसा वैतागाला, जाम गरम झालाय. चला आता स्वप्नीलकडे जायचं आहे. तिथं गाडी आहे आपली बाईक, ती घेऊन डायरेक्ट घरी. ते एक बरं केलं आहे की येत्या वेळेस मी बाईक आणली होती. स्वप्नीलला डायरेक्ट गाडी घेऊन आला न्यायला स्टेशनला. बरंच झाला. चला आता इथून निघतो फटाफट, लेट झालाय. टाइमपास नाव करूया, नंतर बोलूया. गाडी पिकअप केली आणि आता 11:10 झालेत. 2 दिवस 220 चालू होतं ना, आज आता ही आली तर ही हलकी वाटायला लागली. एक बरं आहे, तिकडे गेल्यावर 220 असते. पोचलो एकदाचा. 11:42 झालं. चला गाईज, आता फ्रेश होतो आणि जेवण वगैरे असेल तर जेवण घेतो. आता माझी एनर्जी लो आहे आणि दमलोय, कारण ड्रायव्हिंग पण करून आलो. 11:15 झालेत आता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटूया अशा प्रकारच्या आणखी व्हिडिओजमध्ये. तेव्हापर्यंत स्टे सेफ, स्टे हॅपी.